तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण जी के क्विज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. तर आजचा विषय आपण आज घेऊया, भूगोलचा विषय घेऊया. तर भूगोल विषयामध्ये इयत्ता 7वीचा जो पहिला पाठ आहे त्या पहिल्या पाठावर आपण घेऊया. पहा, जी के मधला पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक साधन कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे सोने, ऑप्शन क्रमांक बी आहे पाणी, ऑप्शन क्रमांक 3 आहे प्लास्टिक आणि डी पर्याय क्रमांक आहे काच. चला, तर आपलं उत्तर काय असेल? पाणी. आपलं उत्तर काय आहे? पाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालीलपैकी कोणते नूतनीकरणक्षम संसाधन आहे? ए कोळसा, बी खनिज तेल, सी सूर्यप्रकाश, डी नैसर्गिक वायू. तर आपलं उत्तर आहे सी सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते अनूतनीकरणक्षम संसाधन आहे? पर्याय क्रमांक 1 वारा, पर्याय क्रमांक 2 पाणी, पर्याय क्रमांक 3 कोळसा, पर्याय क्रमांक 4 सूर्यप्रकाश. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोळसा. प्रश्न क्रमांक चौथा आहे, वनस्पतींचा प्रमुख उपयोग कोणता? वनस्पतीचा प्रमुख उपयोग कोणता? ए इंधन व लाकूड, बी प्लास्टिक तयार करणे, सी सिमेंट तयार करणे आणि डी काच तयार करणे. तर आपलं उत्तर आहे ए इंधन व लाकूड. प्रश्न क्रमांक 5, मृदा धूप रोखण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे? ए वृक्षतोड, बी वृक्ष लागवड, सी खाणकाम, डी जाळपोळ. तर आपलं उत्तर आहे बी वृक्ष लागवड. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते जैव संसाधन आहे? ए खडक, बी प्राणी, सी खनिज आणि डी पाणी. तर आपलं करेक्ट उत्तर आहे बी प्राणी. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते नवीकरणीय ऊर्जा साधन आहे? पर्याय क्रमांक 1 कोळसा, पर्याय क्रमांक बी पवन ऊर्जा, पर्याय क्रमांक सी पेट्रोल, पर्याय क्रमांक डी नैसर्गिक वायू. तर आपलं उत्तर आहे बी पवन ऊर्जा. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वी स्वतःभोवती एका फेरीसाठी सुमारे किती वेळ घेते? ए 12 तास, बी 24 तास, सी 1 महिना आणि डी 1 वर्ष. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे यालाच आपण परिवलन म्हणतो. परिवलनासाठी किती वेळ घेते? तर बी ऑप्शन क्रमांक आहे 24 तास. 9, खालीलपैकी कोणते अनवकरणीय ऊर्जा साधन आहे? ए सूर्यप्रकाश, बी नैसर्गिक वायू, सी वारा आणि डी जलविद्युत. आपलं उत्तर आहे बी नैसर्गिक वायू. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते नैसर्गिक साधन आहे? ए प्लास्टिक, बी पाणी, सी मोबाईल आणि डी संगणक. तर आपलं उत्तर आहे बी पाणी. प्रश्न क्रमांक 11, पाण्याचे जलचक्र म्हणजे वॉटर सायकल दर्शविणाऱ्या खालील आकृतीमध्ये ए बी सी आणि डी ने दर्शवलेल्या प्रक्रियांची योग्य ओळख कोणती? ए संगणन, बी ऊर्जा साधन, सी बाष्पीभवन आणि डी भूजल पुनर्भरण. बी ऑप्शन क्रमांक बी बाष्पीभवन, संगणन, वृष्टिपात आणि भूजल पुनर्भरण, सी बाष्पीभवन, बी संगणन, सी वृष्टिपात आणि डी पृष्ठीय प्रवाह. ऑप्शन क्रमांक डी उत्सर्जन, बाष्पीभवन, संगणन, भूजल पुनर्भरण.
तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाष्पीभवन, संगनन, वृष्टिपात आणि भूजल पुनर्भरण. तर अशाच प्रकारचे आपल्याला नवीन नवीन जर प्रश्न पाहिजे असेल तर चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला ही माहिती उपयोगी पडेल. प्रश्न क्रमांक 12वा, खालील अन्नजाळ्यात फूड वेब ऊर्जा प्रवाहाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्राथमिक उत्पादक कोणता आहे? ए गवत, बी गवत आणि झुडपे दोन्ही, सी झुडूप आणि डी टिडा. तर आपलं उत्तर आहे बी गवत आणि झुडूप दोन्ही. तर धन्यवाद मित्रांनो. तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल, प्रश्नमंजुषा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.